तर बघा मैत्रिणींनो, अशी अर्धा किलो मैद्याची माझी एवढी मकडी झालेली आहे। तर तुम्ही हाय अशी साधी सुद्धा खाऊ शकता आणि तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यावर चाट मसाला टाकला तर ती सुद्धा खूप छान लागते। तर मी एका डिशमध्ये घेऊन तुम्हाला दाखवते। तर इथं बघा। नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मनीषा रेसिपीमध्ये। तर मी मनीषा तुमचं मनापासून स्वागत करते। तर आपण आज एक नमकीन असा पदार्थ बनवूया, मैद्याची मकडी। चटपटीत, खायला पण खमंग खूप छान लागते। आणि त्यासाठी आपण इथं अर्धा किलो मैदा चाळून घेतलेला आहे। आपल्याला चवीपुरतं लाल तिखट घ्यायचं आहे, मीठ, थोडासा ओवा आणि इथं धने, थोडे जिरे आणि एक 10 ते 12 काळी मिरी घेतलेत। तर हे आपल्याला ह्याच्या आधी भाजून थोडंसं बारीक पूड करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला थोडंसं ह्याच्यात तेलसुद्धा कडवून वापरायचं आहे। तर आता आपण आधी ह्याची पूड बनवून घेऊया। तर इथं बघा, असे मी धने, जिरे आणि काळी मिरी भाजून घेतलेली आहे। तर ह्याची आपण आता पूड बनवून घेऊया। तर बघा मैत्रिणींनो, अशी आपली पूड बनवून झालेली आहे। धने, जिरे आणि काळी मिरी, इथं मी असं एवढं तेल कडवून घेतलेलं आहे। ते पण आपल्याला असं मैद्यात ओतायचं आहे, म्हणजे आपली छान अशी रेसिपी कुरकुरीत खमंग होती। हे मीठ, लाल तिखट आणि ओवा, हळद वापरायची नाही आपल्याला। तर हे सगळं आता आपण एकसारखं मिक्स करून मळून घेऊया। तर बघा, असं उलताना आपल्याला गरम मैदा आणि तेल वगैरे गरम असतं, म्हणून असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला गार पाण्यानं मळून घ्यायचं आहे। तर आता आपण मळून घेऊया। मकडीची कणिक ह्या प्रकारे मळून झालेली आहे। असं घट्ट मळायचं आपल्याला, ह्याच्यापेक्षा पातळ मळायचं नाही। आणि मळून झाल्यानंतर असं थोडं तेल लावून आपल्याला कणकीला तेल लावून एकसारखं गोळा करून असं एका पातेल्यात ताट झाकून एक अर्धा तास पीठ आपल्याला मुरायला ठेवायचं आहे। तर आता आपण आधी तेल लावून घेऊन एक अर्धा तास पीठ मुरवून घेऊया। तर बघा, अशी आपली अर्धा तास कणिक भिजवून झालेली आहे। तर आता ह्याला आपल्याला आपण चपातीच्या साईजचा गोळा घेतो तेवढा गोळा घ्यायचा आणि चपातीसारखं पातळ लाटायचं। तर आता आपण आधी घेऊया गोळा बनवून। बघा, असं आपल्याला चपातीच्या साईजचं पातळ लाटून घ्यायचं आहे आणि त्याला असं फिरकीच्या चमच्याने आपण कट करून घ्यायचं आहे। तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही आकार देऊ शकताय, कापण्याचा दिला तरी चालेल, थोडंसं असं वेगळा आकार दिला तरी चालेल। तर मी ह्या पद्धतीनं कट करून घेते। मी असा आकार दिलेला आहे। तर आता आपल्या इकडं तेलसुद्धा तापलेलं आहे। तर आपण तेलात हे सगळं टाकूया। तर बघा, आपली रेसिपी छान अशी झालेली आहे। ह्याला कुरकुरीतपणा येईपर्यंत तळायचा। बघू शकता तुम्ही, कलरसुद्धा खूप छान यायला लागलेला आहे। तर ह्या पद्धतीनेच आपण आता सगळ्या कणकीचे गोळे बनवून असे मकडी बनवून घेऊ। बघा मैत्रिणींनो, अशी अर्धा किलो मैद्याची माझी एवढी मकडी झालेली आहे। तर तुम्ही हाय अशी साधी सुद्धा खाऊ शकता आणि तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यावर चाट मसाला टाकला तर ती सुद्धा खूप छान लागते। तर मी एका डिशमध्ये घेऊन तुम्हाला दाखवते। तर इथं बघा, एवढ्या अशा मी घेतलेल्या आहेत। हा असा चाट मसाला, तर आपण थोडासा टाकूया त्याच्यावर। थोडा टेस्टमध्ये फरक लागतो। तुम्हाला साध्या आवडत असतील तर साध्या अशा खावा आणि चाट मसाला लावून सुद्धा खूप छान लागतात। तर बघा, अशा घरात बनवून ठेवले की लहान मुलांनाही खायला द्यायला पण बरं असतं। तर बघा, तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा। तसेच माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनच्या घंटीवरती क्लिक करायला विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील।
चला आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.